नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज आपल्या टॉपिकच्या माध्यमातून आपण थोडीशी वेगळी माहिती समजून घेणार आहोत। टॉपिकचं नाव तुम्हाला दिसत असेल फळ्यावर। मग आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती का बरं समजून घेत असतो? आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न असतात ते आपण काय विचारतो? आपण प्रश्न केव्हा विचारतो आणि काय विचारतो? याचं उत्तर म्हणजेच काय, आपण प्रश्न काय विचारतो, केव्हा विचारतो, तर आपल्याला जर एखादी माहिती समजून घ्यायची असेल, बरोबर, किंवा त्या घटका संदर्भात आपल्याला अधिक माहिती समजून घ्यायची असेल किंवा तो घटक आपल्याला समजला नसेल, तर तेव्हा आपण काय करत असतो? प्रश्न विचारत असतो, बरोबर। प्रश्न का विचारावेत? तर त्या संदर्भात अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनाने प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे। प्रश्न विचारल्याने काय होत असतं, तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते, आपल्या माहितीमध्ये भर पडत असते, आणि म्हणून प्रश्न विचारावेत, ते प्रश्न समजून घ्यावेत। जर नसेल समजलं तर पुन्हा पुन्हा ते विचारावेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या ज्ञानामध्ये आपण स्वतःहून भर घालून घ्यावी। आता ही माहिती आपल्याला वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने, वेगवेगळ्या दृष्टिकोनाने ती माहिती उपयोगात येत असते, बरोबर। आणि म्हणून आपला आजचा जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे सम टाइप्स ऑफ क्वेश्चन्स इन इंग्लिश। सम टाइप्स ऑफ क्वेश्चन्स इन इंग्लिश, की इंग्रजीतील काही प्रश्नांचे प्रकार। आपण असे काही प्रश्न समजून घेणार आहोत की ते इंग्रजीतून कशा पद्धतीने विचारले जातात, इंग्रजीतून विचारले जाणारे काही प्रश्नांचे प्रकार, ठीक आहे। मग प्रश्न जेव्हा विचारले जात असतात तेव्हा आपण त्या प्रश्नावर कोणत्या पद्धतीने उत्तर देत असतो सर्वांनाच आपल्याला माहिती आहे। फक्त आपण ते प्रश्न कसे विचारले जातात त्या संदर्भात या टॉपिकच्या माध्यमातून आपण ती माहिती समजून घेणार आहोत, ओके। प्रश्न विचारणं का महत्वाचं आहे, तर माहिती समजून घेण्यासाठी प्रश्न विचारावेत, ती समस्या सोडवून घेण्यासाठी प्रश्न विचारावेत, ठीक आहे। तर आपण आपल्या टॉपिकवर येतोय। आपल्या टॉपिकचं नाव आहे सम टाइप्स ऑफ क्वेश्चन्स इन इंग्लिश, म्हणजेच काही प्रश्नांचे प्रकार आपण इंग्रजीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। इंग्लिश टू मराठी, ते पहा। त्यातील पहिला प्रश्न पहा, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम मीन्स तुमचे नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम बऱ्याच वेळा आपण विचारत असतो काही व्यक्तींना, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट्स युअर नेम, तुमचे नाव काय किंवा तुझे नाव काय, ओके। सेकंड पहा, व्हॉट इज युअर फादर्स नेम? व्हॉट इज युअर फादर नेम? व्हॉट इज युअर फादर्स नेम? आता यामध्ये काय होणार आहे पहा, जर समजा लहान मुलं असतील ज्यांना जास्त व्होकॅब्युलरी संदर्भात माहिती नसेल, तर अशा वेळेस आपण त्यांना हे जे काही शॉर्ट वर्ड्स आहेत त्यांची माहिती करून देणं गरजेचं आहे। जसं की व्हॉट इज युअर फादर्स नेम म्हणजेच काय, तर या ठिकाणी एक एक शब्दाची ओळख करून द्यायची। व्हॉट म्हणजेच काय, इज म्हणजे आहे, युअर म्हणजेच तुमचे किंवा तुमच्या, फादर्स म्हणजेच वडील, अँड नेम म्हणजेच नाव, अशी या शब्दांची ओळख करून द्यायची। म्हणजेच काय की त्यांना ते व्यवस्थित पद्धतीने लक्षात येईल आणि ती वाक्य रचना करण्याचा प्रयत्न करतील। म्हणजेच काय की तुमच्या वडिलांचे नाव काय आहे, अशा पद्धतीने आपण ते ट्रान्सलेट करू शकतो। व्हॉट इज युअर सरनेम? व्हॉट इज युअर सरनेम? सरनेम म्हणजेच काय, तर आडनाव, ओके। व्हॉट इज युअर सरनेम म्हणजेच तुमचे आडनाव काय, तुमचे आडनाव काय आहे। व्हेअर डू यू लिव्ह? व्हेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता? व्हेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता? अगदी साधे साधे प्रश्न आहेत, फक्त आपल्याला त्याची ओळख व्हावी यासाठी हा टॉपिक तुमच्या समोर घेऊन आलो आहे, ओके। व्हेअर डू यू लिव्ह? व्हेअर डू यू लिव्ह मीन्स तुम्ही कुठे राहता। आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाचा आपण या ठिकाणी आन्सर देऊ शकतो। आय लिव्ह इन रत्नागिरी, आय लिव्ह इन नाशिक, आय लिव्ह इन कोल्हापूर, आय लिव्ह इन पुणे, एक्सेट्रा। जे काय तुमचं ठिकाण असेल ते तुम्ही या ठिकाणी
काय सांगू शकता? प्लेस, म्हणजे जो ठिकाण असेल त्याचं नाव तुम्ही सांगू शकता, नेम ऑफ द प्लेस. नेक्स्ट, वेअर डू यू वर्क? वेअर डू यू वर्क? आता जे जॉबला असतील, जे कामाला असतील त्या संदर्भात हा प्रश्न विचारला जात असतो. वेअर डू यू वर्क? वेअर डू यू वर्क म्हणजेच काय की तुम्ही कुठे काम करता. वेअर डू यू वर्क म्हणजेच तुम्ही कुठे काम करता. आता जॉबचा आपला जो काही ठिकाण असेल, बरोबर, वर्क प्लेस जो काही असेल त्या प्लेसचं नाव आपण सांगू, त्या ऑफिसचं आपण नाव सांगू ज्या ठिकाणी आपण कार्यरत असू त्या ठिकाणी. नेक्स्ट पहा, डिड यू बाय व्हेजिटेबल्स? डिड यू बाय व्हेजिटेबल्स? व्हेजिटेबल्स म्हणजेच काय तर भाजीपाला. व्हेजिटेबल्स म्हणजेच काय? भाजीपाला. डिड यू बाय? बाय मीन्स विकत घेणे. डिड यू बाय व्हेजिटेबल्स म्हणजेच काय की तुम्ही भाजीपाला विकत घेतला का? तुम्ही भाजीपाला विकत घेतला का? नेक्स्ट, हाऊ ओल्ड आर यू? हाऊ ओल्ड आर यू? हाऊ ओल्ड आर यू म्हणजेच तुमचे वय काय आहे, तुम्ही किती वर्षाचे आहात. नेक्स्ट, डू यू हॅव टेलिफोन? डू यू हॅव टेलिफोन म्हणजेच तुमच्या जवळ फोन आहे का? आता सर्वांजवळच फोन आहे, ते आन्सर काय देऊ शकतात? येस म्हणतील. येस, आय हॅव टेलिफोन. ओके. नेक्स्ट पहा, हाऊ टॉल आर यू? हाऊ टॉल आर यू? टॉल मीन्स उंच. कोणाला विचारलेला आहे तर यू म्हणजेच तुमची उंची किती आहे. हाऊ टॉल आर यू? तुम्ही किती उंच आहात किंवा तुमची उंची किती आहे. नेक्स्ट, व्हॉट इज युअर बर्थ डेट? व्हॉट इज युअर बर्थ डेट? डेट मीन्स तारीख. ओके. व्हॉट इज युअर बर्थ डेट किंवा तुमची जन्मतारीख काय आहे. आपण वेगळ्या पद्धतीने पण विचारू शकतो. व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ? व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख काय. नेक्स्ट पहा, हाऊ डू यू गो टू स्कूल? हाऊ डू यू गो टू स्कूल? स्कूल मीन्स शाळा. हाऊ मीन्स कसे, तुम्ही शाळेला कसे जाता. हाऊ डू यू गो टू स्कूल? हाऊ डू यू गो टू स्कूल? तुम्ही शाळेला कसे जाता. आता जे विद्यार्थी ज्या पद्धतीने जात असतील त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतात. बाय कार, बाय बाईक, बाय ऑटो रिक्षा, बाय बस. ओके. अदरवाइज वॉक, बाय वॉकिंग. असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचे आन्सर देऊ शकता. ज्या पद्धतीने तुम्ही शाळेत जात असाल त्याला अनुसरून ते आपण आन्सर देऊ शकतो. नेक्स्ट पहा, व्हेन डू यू गो टू स्कूल? व्हेन डू यू गो टू स्कूल? तुम्ही शाळेला केव्हा जाता. टायमिंग नुसार आपण आन्सर देऊ शकतो. व्हेन डू यू गो टू स्कूल? जो काही टायमिंग असेल ती वेळ आपण या ठिकाणी निश्चित करू शकतो. डू यू हेल्प युअर मदर? डू यू हेल्प युअर मदर? तुम्ही तुमच्या आईला मदत करता का. डू यू हेल्प युअर मदर? तुम्ही तुमच्या आईला मदत करता का. व्हेअर इज द की? व्हेअर इज द की? चावी कुठे आहे. व्हेअर इज द की? चावी कुठे आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ते शब्द ऍड करू शकतो. समजा मार्कर विचारलं, व्हेअर इज द मार्कर, व्हेअर इज द बुक, व्हेअर इज मोबाईल. ओके. व्हेअर इज द पेन. वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रश्न त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि त्याची उत्तर आपण देऊ शकतो. डू यू लाईक द सिटी लाईफ? डू यू लाईक द सिटी लाईफ म्हणजेच काय की तुम्हाला शहरी जीवन आवडते का. डू यू लाईक सिटी लाईफ म्हणजेच तुम्हाला शहरी जीवन आवडते का. नेक्स्ट पहा, व्हेन डू यू गो टू बेड? व्हेन डू यू गो टू बेड? तुम्ही केव्हा झोपता. तुम्ही केव्हा झोपता. नेक्स्ट पहा, आर यू हंग्री? हंग्री मीन्स भूक लागणे. तुम्हाला भूक लागलेली आहे का किंवा तुम्ही भुकेले आहात का. तुम्हाला भूक लागली आहे का. नेक्स्ट, व्हेन डू यू स्लीप? व्हेन डू यू स्लीप? व्हेन डू यू गो टू बेड अँड व्हेन डू यू स्लीप म्हणजेच तुम्ही केव्हा झोपता. फक्त या ठिकाणी इंग्रजी वाक्य रचना वेगळी आहे, मराठीमध्ये अर्थ एकच आहे. नेक्स्ट पहा, व्हेन डू यू वेक अप? व्हेन डू यू वेक अप? तुम्ही केव्हा उठता. उठण्याचा टायमिंग
अर्ली मॉर्निंग, अदरवाईज 7 o'clock, 8 o'clock असे तुम्ही आन्सर देऊ शकता. हा पुढचा, इज दॅट मॅन युअर फ्रेंड? इज दॅट मॅन युअर फ्रेंड म्हणजेच काय, तर तो माणूस तुमचा मित्र आहे का? इज दॅट मॅन युअर फ्रेंड? तो माणूस तुमचा मित्र आहे का? नेक्स्ट, व्हॉट इज युअर फादर? व्हॉट इज युअर फादर? या प्रश्नाचे उत्तर देत असताना बरेच विद्यार्थी किंवा बरेच मिस्टेक्स होत असतात. आता या ठिकाणी मिस्टेक्स काय होत असतात, तर हा प्रश्न विचारल्यानंतर व्हॉट इज युअर फादर, बरेच स्टुडंट्स किंवा बरेच व्यक्ती काय करत असतात, त्यांच्या वडिलांचे नाव सांगत असतात. त्या ठिकाणी वडिलांचे नाव अपेक्षित नाही. वडिलांचे नाव अपेक्षित केव्हा असते, तर ह्या पद्धतीने व्हॉट इज युअर फादर विचारलं असेल तर तेव्हा आपण आपल्या वडिलांचे नाव सांगायचे. ह्या पद्धतीने जर विचारलं असेल व्हॉट इज युअर फादर, तर तुमचे वडील काय आहेत, म्हणजेच तुमचे वडील काय व्यवसाय करतात, कोणते जॉब करतात, त्या संदर्भात या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित असतं. ओके, पुढे पहा, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण, पात्रता. तुमची पात्रता काय आहे, तुमचे शिक्षण किती आहे? नेक्स्ट, व्हॉट इज युअर मदर टंग? व्हॉट इज युअर मदर टंग? मदर टंग मीन्स मातृभाषा. तुमची मातृभाषा काय आहे? डिफरंट टाइप्स ऑफ मदर टंग्स, प्रत्येकाची मातृभाषा ही वेगळी आहे, त्यानुसार तुम्ही उत्तर देऊ शकता. नेक्स्ट पहा, हाऊ आर यू? हाऊ आर यू की तुम्ही कसे आहात, याच्यावर आपण उत्तर देत असतो. आय एम वेल, आय एम गुड, आय एम फाईन. ओके, हाऊ वॉज युअर जर्नी? हाऊ वॉज युअर जर्नी? जर्नी मीन्स प्रवास. तुमचा प्रवास कसा होतो? हाऊ वॉज युअर जर्नी? तुमचा प्रवास कसा होतो? हाऊ डू यू स्पेंड युअर हॉलिडे? हाऊ डू यू स्पेंड युअर हॉलिडे की तुम्ही सुट्टी कशी घालवता? हाऊ डू यू स्पेंड युअर हॉलिडे? हॉलिडे म्हणजे सुट्टी, तुम्ही सुट्टी कशी घालवता? नेक्स्ट, व्हॉट डू यू थिंक ऑफ मी? व्हॉट डू यू थिंक ऑफ मी? तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता? व्हॉट डू यू थिंक ऑफ मी? तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता? व्हाय आर यू सो हॅप्पी? व्हाय आर यू सो हॅप्पी? तुम्ही आनंदी का आहात? तुम्ही आनंदी का आहात? दे आर डिफरंट टाइप्स ऑफ अवर हॅपीनेस. आपल्या आनंदाचे वेगवेगळे कारण असू शकतात, त्यानुसार आपण आन्सर देत असतो. ओके, विच कलर शुड आय यूज? विच कलर शुड आय यूज की कोणता रंग मी वापरला पाहिजे? कोणता रंग मी वापरायला पाहिजे? नेक्स्ट, डू यू बिलीव्ह इन गॉड? डू यू बिलीव्ह इन गॉड म्हणजे तुझा देवावर विश्वास आहे का? तुझा देवावर विश्वास आहे का? व्हॉट इज युअर फेवरेट डिश? व्हॉट इज युअर फेवरेट डिश म्हणजे तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे? नेक्स्ट पहा, इज ही सेल्फिश मॅन? इज ही सेल्फिश मॅन? तो स्वार्थी माणूस आहे का? तो माणूस स्वार्थी आहे का? डू यू नो? डू यू नो? डू यू नो मीन्स तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? अँड लास्ट, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? व्हॉट कॅन आय डू फॉर यू? व्हॉट कॅन आय डू फॉर यू म्हणजेच काय की मी तुमच्यासाठी काय करू शकतो? मी तुमच्यासाठी काय करू शकतो? अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण समजून घेतलेत. अशाच प्रकारचे प्रश्न याही व्हिडिओच्या माध्यमातून अशाच प्रकारचे प्रश्न आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा समजून घेत राहणार आहोत. अशी उपयुक्त माहिती आपण समजून घेत राहणार आहोत. आणि म्हणून जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अगदी फ्री आहे, मोफत आहे, म्हणून जास्त विचार करू नका. लाईक केलं, शेअर केलं किंवा सबस्क्राईब केलं तर आपल्याला काही पेड करावं लागेल असं काही नाही. ओके, म्हणून बिनधास्तपणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजेच आपल्याला आपल्या चॅनलवर जी काही माहिती अपलोड केली जाईल त्याची नोटिफिकेशन आपल्या सर्वांना मिळू शकेल. ठीक आहे, लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, आनंदात राहा. बाय बाय.